ओम विष्णवे नमः. नमस्कार मित्रांनो, मी सार्थिक अमेश जगताप. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः नाशिकमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. हे नाव म्हणजे अशोक खरात. पण आपण हे प्रकरण जर बघितलं तर बातम्यांच्या नजरेतून नाही, तर आपण न्यूमरोलॉजीच्या अंकशास्त्राच्या माध्यमातून चष्म्यातून पाहणार आहोत. आपण एखाद्या व्यक्तीच्या नावातील स्पेलिंग त्याच्या आयुष्यात कशा पद्धतीने चढउतार आणू शकते हे आज आपण या केस स्टडीमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यांनी ही ॲस्ट्रोलॉजी किंवा न्यूमरोलॉजी हे नाव लावूनच फसवणूक केलेली आहे. आणि हे मी एक न्यूमरोलॉजिस्ट किंवा अंकशास्त्रज्ञ म्हणून माझी एक भूमिका आहे की हे लोकांच्या समोर सत्य उलगडलं पाहिजे किंवा ह्या शास्त्राला काही लोकांनी बदनाम करू नये ह्याच्यासाठी हा एक छोटासा मी व्हिडिओ बनवत आहे. तर आपण ज्यावेळेस त्यांच्या नावांची टोटल बघत होतो त्यावेळेस अशोक नावाची टोटल ही 15वरती येते, 18वरती येते सॉरी. आणि त्यांचं जे खरात नावाची टोटल आहे ती 15वरती येते. नावाची टोटल बघितली तर त्यांची खरात नावाची टोटल ही 15वरती येते. आणि ज्यावेळेस पूर्ण नावाचे टोटल आपण करून बघतो त्यावेळेस पूर्ण नावाची टोटल 33वरती येते. 33 हा कार्मिक नंबर आहे, कार्मिक डेप्थ नंबर आहे, पण मास्टर नंबर आहे, गुरुचा नंबर आहे. ज्यावेळेस 9 आणि 6 अंक हा ज्यावेळेस एकत्र येतो, मंगळ आणि गुरु शुक्र, तर ह्या वागण्यातील जो अष्टपैलू आहे ह्या अंकाचा प्रभाव खूप दाखवतो. कोणासमोर झुकणं नाही, त्याला पसंत नाही आहे आणि तो नेहमी लेडीच्या जवळपास राहणार, हे ह्या प्रकरणामधून दिसून आलेलं आहे. ज्यावेळेस मास्टर नंबर 33 ज्यावेळेस संपूर्ण नावाची बेरीज येत आहे त्यावेळेस अंकशास्त्र काय म्हणतं तर 33 हा मास्टर नंबर मानला जातो. आणि अंक ह्या व्यक्तीला मोठी प्रसिद्धी देते. आणि पण जर हा ऊर्जेचा योग्य वापर झाला नाही तर हीच ऊर्जा व्यक्तीला मोठ्या वादात किंवा कायदेशीर कचाट्यात सुद्धा खेचू शकते. आणि ह्या प्रकरणामध्ये हेच झालेलं आहे. हा एक तर मास्टर नंबर आहे, 2 गुरूंचा मिळून एक शुक्र झालेला आहे. हा एक भौतिक सुखाचा आहे, त्याच्याकडे भरपूर गाड्या बातम्यांमधून पण कळत आहे. आणि मी नंबरच्या बद्दल पण सांगतो, ज्याचा पण 33 आहे त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर गाड्या असतील, लक्झरी लाईफ असेल, आणि नसेल तर तुम्ही काहीतरी चुकताय. नाशिक प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले त्याचा अंक हा 600 आणि 900 खूप संघर्ष आहे. सुख सुविधा आणि मोह यांचा ह्याच्यामध्ये खूप हात दिसून येतो. आणि जेव्हा नावातील ऊर्जा आणि ग्रहांची स्थिती विसंगत होते त्यावेळी अशा घटना घडायला सुरुवात होते. आणि ह्याच बाबतीत अशोक खरात यांच्या बाबतीतही असंच झालेलं आहे. आणि त्यांच्या नावामध्ये जे बॅड व्हायब्रेशन्स आहेत ते कुठे ना कुठेतरी दिसून येतात. आणि आपली न्यूमरोलॉजी सांगते की कुणाचंही नाव 9वरती नसावं. आणि 9 हा अंक न्यूमरोलॉजीमध्ये न्यूमरोलॉजीमध्ये तरी ग्राह्य धरला जात नाही. सर्व नंबर्स जे आहेत ते 8पर्यंतच असतात. मित्रांनो, ज्या वेळेस आपण एखाद्या अंकांची व्हायब्रेशन्स नंबरची व्हायब्रेशन्स मॅच करत असतो आणि जर एक जरी चुकीचं अक्षर विसंगत झालं तर आपण यशाच्या शिखरावरून खाली पडू शकतो आणि एखाद्या मोठ्या भोवऱ्यामध्ये अडकू शकतो. आणि ज्यावेळेस आम्ही केस स्टडी केलं त्याच्यावेळेस मला हेच जाणवलं, त्यांची आपल्याकडे बर्थ डेट मिळालेली नाही, परंतु जे नाव मिळालं त्याच्यातून आपण एक छोटासा प्रयत्न केला की लोकांपर्यंत आपण न्यूमरोलॉजीच्या थ्रू कशी न्यूमरोलॉजी काम करते हे पोहोचवलं पाहिजे. नेम हे खूप महत्त्वाचं असतं. अशोक हे नाव जर आपण ज्यावेळेस पुन्हा मी रिपीट करतो ह्याच्यामध्ये बॅड्स व्हायब्रेशन्स आहेत. पहिला अक्षर आहे ए. ए म्हणजे आहे पॉवर आहे, लिडरशिप आहे, न घाबरणारा आहे. आणि ज्यावेळेस हा एक रिप्रेझेंट स्वतःला करत असतो स्टार्टिंगला त्यावेळेस उच्च लेवलवरती पुढचा व्यक्ती जात असतो किंवा समोरचा व्यक्ती हाय लेवल गाठत असतो. आणि एची बघा अशी शेप काढलेला आहे आणि तो असा वर जातो, परत खाली येतो आणि आडवी रेघ मारतो. तर हा जो ए आहे हा डाऊनफॉलचा सुद्धा आहे. अचानक येणारा डाऊनफॉल, अचानक येणाऱ्या अडचणी ह्या सुद्धा ए नावाच्या, कुणाचंही ए नाव असेल तर त्यांना ह्या अडचणी येत असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही 2 गुरूंचा नंबर आपल्याकडे मिळालेला आहे त्याचा आपल्याला चांगला वापर करणं गरजेचं आहे.
आपण काय झालो, त्या व्यक्तीने आपले जे मानपान आहे, शुक्र आहे, तो खूप त्याचा स्ट्रॉंग होता, त्याच्याकडे भरपूर लोकांचं अट्रॅक्शन होतं, मोठमोठे लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होते, तर त्याने त्याचा गैरफायदा घेतला. आणि ज्यावेळेस गुरुचा नंबर आपल्याकडे असतो आणि आपण त्याचा ज्यावेळेस गैरफायदा घेतो त्यावेळेस गुरु आपल्याला उंचावरती नेऊन खाली आपटत असतो. ह्याच पद्धतीने त्याची बदनामी होणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर त्यामुळे कोणत्याही गुरुचा अपमान केला नाही पाहिजे, किंवा जी विद्या आपल्याला दिलेली आहे किंवा मिळालेली आहे तर त्याचा चांगला वापर करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे किंवा लोकांचा कल्याणासाठी वापरला पाहिजे. आणि 33 हा आकडा सुद्धा कल्याणाचा आहे आणि कल्याणच करणं गरजेचं होतं. तर ते जर नाही केलं तर तुम्हाला अशी अवस्था बघायला मिळू शकते. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओतून काय समजलं, तर तुमच्या नावामध्ये सुद्धा असे काही बॅड व्हायब्रेशन जर असतील तर आजच बघून घ्या आणि तुमच्या बर्थडेटसोबत किंवा जन्मतारखेसोबत सुसंगत करून घ्या. भविष्यामध्ये भूतोन भविष्यात तुमच्या मनामध्ये सुद्धा असे वाईट विचार येऊ शकतात. कुणीही स्वतःहून वाईट नसतो किंवा तो विचार तसा करत नाहीये, परंतु तुमच्यासोबत जे काही व्हायब्रेशन्स जुळत असतात किंवा मॅच होत असतात त्या व्हायब्रेशन तुम्हाला त्या घटना करायला भाग पडत असतात. तुमच्या मनामध्ये करायचं खूप चांगलं असतं, परंतु ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या तुम्हाला एक शांत बसू देत नाहीत. आणि ज्यावेळेस तुमच्या नावाची टोटल आणि 33 वर आणि 6 वरती येते तर असा व्यक्ती स्त्रियांपासून लांब राहू शकतच नाही आहे आणि सतत त्याच्याकडे स्त्रिया येतच राहणार आणि स्त्रियांचं भरपूर अट्रॅक्शन आणि ह्या गोष्टी राहणारच होत्या. तर त्याच्यासाठी जर कुणाचा 33 असेल, कुणाचा भाग्यांक बी 6 असेल किंवा जर अशा गोष्टी असतील तर आपण स्त्रियांमध्ये जास्त वावरत आहात. आणि तर ह्याच्यातून तुमचं बॅड इम्प्रेशन पडू देऊ नका आणि स्वतःला जपा आणि स्वतःच्या नावाचं व्हायब्रेशन पुन्हा एकदा चेक करा. तुम्ही गुगलवरती सुद्धा चार्ल्डियन न्यूमरॉलॉजी हा चार्ट तुम्ही डाउनलोड करून तुम्ही तुमच्या नावाचे व्हायब्रेशन स्वतः घरी बसले तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही नंबर सांगतो, जसं की ए आहे, बी आहे, हे प्रत्येकाच्या चार्ल्डियन न्यूमरॉलॉजीनुसार त्याला अंक वेगवेगळे असतात. मी फक्त एक लाईन सांगतो, AEIO हा जो AEIY हे जे नंबर आहेत तर हे जे नंबर्स आहेत ते स्वर आहेत ना, हे एक नंबरला रिप्रेझेंट करतात. आयला पण एक रिप्रेझेंट करतो, एला पण एक करतो, वाय करतो. तर हे जे तुमचे व्हायब्रेशन आहे तुम्ही चेक करा गुगलला सर्च करून आणि तुमचं नाव खरंच योग्य नंबर्सवरती आहे का हे पण चेक करा. आणि पहिलं नाव बघा अशोक, जे नाव होतं ते 18 वरती होतं आणि 18 जो आहे हा अँटी नंबर आहे. एक तर सूर्य रिप्रेझेंट सुरुवातीला करतोय आणि नंतर शनिदेव करतायत, तर ह्यांचं दोघांचं अँटी कॉम्बिनेशन झालं आणि अँटी कॉम्बिनेशन झाल्यामुळे निगेटिव्ह वाईब्स निर्माण झाल्या, परंतु त्याच्यातून त्याला सक्सेसही मिळाला कारण मंगळ निर्माण झाला. आणि मंगळ ज्यावेळेस निर्मिती होते त्यावेळेस तो हाय लेवलवरती जातो आणि जी आपल्या शरीरातली ऊर्जा असते ती भयान ऊर्जा असते, तिला आपण कंट्रोल करू शकतो. आणि त्याच्यासोबत जेव्हा शुक्र येतो त्यावेळेस तर मग काही तुम्ही आता जे बघताय हे प्रकरण हे त्याच्यातूनच झालेलं आहे. तर अशा लोकांनी किंवा आपणही तसे असाल किंवा आपल्याही नावामध्ये असे व्हायब्रेशन्स येत असतील तर आपण सावधान राहिलं पाहिजे. आणि एखाद्या चांगल्या न्यूमरॉलॉजिस्टकडून तुम्ही आपलं नाव लगेच तुम्ही हील करून घेतलं पाहिजे, नाहीतर आपल्या बाबतीतही अशी काही घटना छोटी मोठी पण घडू शकते. एवढी मोठी जरी नाही घडली तरी पण आपल्यावरती ॲलिगेशन्स लागणे, लिटिगेशन्स येणे ह्या गोष्टी घडू शकतात. तर नाव खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपल्या नावामध्ये सर्व काय आहे. व्यक्ती जरी निघून गेला, व्यक्तीच्या पाठीमागे राहतं ते फक्त नाव राहतं. व्यक्तीचं नाव हे खूप महत्त्वाचं आहे, तर हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जर अशाच नवनवीन केस स्टडीज आणि न्यूमरॉलॉजीच्या माहितीसाठी तुम्ही नक्कीच मला फॉलो करा. मी सार्थिक अमित जगताप. माझा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे सार्थिक अमित जगताप, इंस्टाग्राम चॅनल, फेसबुक चॅनल हे सर्व सार्थिक अमित जगताप नावाने आहे. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच सर्च करून फॉलो करू शकता. आणि जर तुम्हाला आपल्या क्लायंटचं किंवा आपले जे रती आहेत माझ्यासोबत जोडलेले, मी त्यांचा सारथी आहे, ते आपल्याला द कामेश न्यूमरॉलच्या माध्यमामधून गुगलला रिव्ह्यूज टाकत असतात. तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करून बघू शकता की द कामेश न्यूमरॉलॉजी पुणे टाकलं तर सर्वप्रथम आपलं नाव दिसेल. आणि अशाच व्हिडिओंना तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि प्रथम मी तुम्हाला अजून थोडीशी माहिती देतो. जर तुम्हाला कोणी फसवणूक करण्याची भूमिका दाखवत असेल, कोणताही न्यूमरॉलॉजिस्ट असो, ॲस्ट्रॉलॉजर असो, कोणताही तुम्हाला गुपित गोष्टी सांगत नाही, जे काय असेल ते उघडपणे आणि स्पष्टपणे सांगत असतो. आणि भीती घालणाऱ्यांपासून प्रथम सावध राहा.
जर तुम्हाला कशाच्या नावावरती जर कोणी भीती घातत असेल तर ती अंधश्रद्धा आहे. आणि जर तुम्हाला कोणी चांगला मार्ग दाखवत असेल आणि त्याला कसं टॅकल करायचं हे जर सांगत असेल, हे जर कन्सल्ट करत असेल, तर हा योग्य माणूस आहे. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की मी तुझं 100% काम करून देतो आणि तू एवढे एवढे पैसे दे, तर ह्याच्यापासून तुम्ही सावध राहा. असं काहीही नाही. या न्युमरॉलॉजिस्ट, ॲस्ट्रॉलॉजिस्ट किंवा लाल किताब कोणीही असे देव नाही आहेत की ते तुमचं 100% काम करून देतील. हां, परंतु तुम्हाला चांगले उपाय देऊन तुमचं बाकीच्या व्हायब्रेशन्स बॅलन्स करून तुम्हाला नक्कीच पुढे जाण्यासाठी ते मदत करतात आणि त्यांच्या नॉलेजचा तुम्हाला चांगला वापर होऊ शकतो. तर तुम्ही कसा वापर करून घ्यायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हीच पुढे लोक ज्यावेळेस येतात की जर आमचं हे काम झालंच पाहिजे, तर हे असं होत नसतं. हे व्हायब्रेशन्स असतात आणि व्हायब्रेशन्स चेक करून त्यांना हील करावं लागतं आणि हील केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येतात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ही कृती करावी लागते आणि जो व्यक्ती सांगतोय तोही तेवढाच सात्विक असला पाहिजे आणि तो व्यक्ती आचरण करत असावा, तर त्याचे दिलेले उपायसुद्धा तुम्हाला मार्गी लागत असतात. तर प्रथम कुठल्याही न्युमरॉलॉजिस्टकडे जाताना, ॲस्ट्रॉलॉजिस्टकडे जाताना त्याची पूर्व माहिती घेत चला. त्याचा बॅकग्राऊंड बघा, तो व्यक्ती काय करत होता किंवा तो कशातून आलेला आहे किंवा त्याचं सात्विक जीवन आहे का, तो सात्विक आहे का,